नमस्कार मित्रांनो, सर्व प्रकारच्या घरकुल लाभार्थ्यांना खुश खबर आहे। मित्रांनो, 50,000 रुपयांची वाढ करण्यात आलेली आहे। त्या संदर्भातला शासनाचा नवीन जी.आर. आलेला आहे। मग घरकुल योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र आहेत आणि ज्यांना आता सध्या घरकुल मंजूर आहेत त्या सर्व लाभार्थ्यांना 50,000 रुपयाची वाढ या ठिकाणी मिळणार आहे। तर जी.आर. मध्ये काही नियम दिलेले आहे, अटी दिली आहे, त्यानुसार या ठिकाणी सर्व लाभार्थ्यांना 50,000 रुपये देण्यात येणार आहे। तर त्या संदर्भात महत्त्वाचा जी.आर. आपण या ठिकाणी बघणार आहोत। तरी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। मित्रांनो, आपण या ठिकाणी बघू शकता की केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 सन 2024-25 ते सन 2028-29 अंतर्गत लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 रुपये इतकी अतिरिक्त वाढ करण्याबाबत महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग यांचा 4 एप्रिल 2025 रोजीचा हा जी.आर. आहे। मित्रांनो, सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून त्यानुसार राज्यातील बेघर तसेच कच्च्या घरात वास्तव्यास असणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना स्वतःचे हक्काचे घर मिळावे असा प्रयत्न आहे। त्यानुसार राज्यात ग्रामीण भागातील बेघरांना घरकुल उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र पुरस्कृत व राज्य पुरस्कृत विविध घरकुल योजना राबवण्यात येतात। राज्य केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या धर्तीवर विविध प्रवर्गांकरिता राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत असून त्यात प्रामुख्याने अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांसाठी रमाई आवास योजना, तसेच शबरी आवास योजना, आदिम आवास योजना, विमुक्त जाती भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना, इतर मागास प्रवर्गासाठी मोदी आवास योजना इत्यादींचा समावेश आहे। वरील सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामविकास विभागामार्फत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येते। मग केंद्र पुरस्कृत आवास योजना ग्रामीण टप्पा 1 16-17 ते 2021-22 या कालावधीत राज्यात राबवण्यात आला। आता केंद्र शासनाने प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 2024-25 ते सन 2028-29 या कालावधीत सुरू केला आहे। त्याची राज्यात अंमलबजावणी करण्यात येत आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत केंद्र शासनाकडून राज्य शासनाला 19.66 लाख घरकुलांची उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत घरकुल बांधकामाचा खर्च जास्त येत असल्यामुळे या योजना अंतर्गत लाभार्थ्यांना द्यावयाच्या अनुदानात वाढ करण्याबाबत मान्य लोकप्रतिनिधी लाभार्थ्यांकडून मागणी करण्यात येत आहे। वरील बाबी विचारात घेता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत टप्पा 2 मध्ये लाभार्थ्यांच्या अनुदानात वाढ व अंमलबजावणीमध्ये सुधारणा करण्याची बाब राज्य शासनाच्या विचाराधीन होती। त्यानुसार हा शासन निर्णय काढण्यात आलेला आहे। मग शासन निर्णयामध्ये कोणत्या गोष्टी दिलेल्या आहेत तर मित्रांनो, उपरोक्त पार्श्वभूमीवर सदर योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि लाभार्थ्यांना अधिक अर्थसहाय्य करण्यासाठी शासनाने पुढील प्रमाणे निर्णय घेतला आहे। मग केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 तसेच विविध राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेअंतर्गत सन 2024-25 प्राप्त उद्दिष्टांमधील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या अनुदानात राज्य हिश्श्यातून 50,000 एवढी अतिरिक्त वाढ करण्यास मान्यता देण्यात येत आहे। या 50,000 रकमेतून 35,000 रुपये अनुदान हे घरकुल बांधकामासाठी आणि 15,000 रुपये इतके अनुदान हे प्रधानमंत्री सूर्यघर योजनेतून छतावर 1 किलोवॅट मर्यादेपर्यंत सौर ऊर्जा यंत्रणा उभारणीकरिता केंद्र शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाव्यतिरिक्त अनुदान अनुदेय राहील। जे लाभार्थी सौर ऊर्जा यंत्रणा उभारणी करणार नाहीत त्यांना सदरील 15,000 रुपयाचे अनुदान देय असणार नाही। मग केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 कार्यक्रम किंवा योजना राबवल्यामुळे राज्यात शाश्वत विकास ध्येय 1 चे लक्ष्य मग 2030 पर्यंत साध्य करण्यास मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे। मग मित्रांनो, अशा प्रकारे राज्य मंत्रिमंडळाच्या मान्यतेनुसार हा शासन निर्णय या ठिकाणी काढण्यात आलेला आहे। सदर शासन निर्णय आपल्याला बघायचा असेल तर आपण www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बघू शकता। तर मित्रांनो, अशा प्रकारे घरकुल लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे की आपण या ठिकाणी कोणत्याही योजनेचे लाभार्थी असाल तर या ठिकाणी तुम्हाला या योजनेचा म्हणजेच 50,000 रुपये अतिरिक्त 50,000 रुपये तुमच्या खात्यात जमा होणार आहे। अशा प्रकारचा महत्त्वाची अपडेट होती। आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।